हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत लिंबाचं लोणचं। तर ते कशा प्रकारे बनवायचं हे मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करणार आहे। तर पाहू शकता, लिंब स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि खराब लिंब मी आता साईडला काढलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता, आता आपण लिंबाचे 4 भाग करणार आहोत। 4 भाग करून घेणार आहोत सर्व लिंबाचे। आणि त्या सर्व लिंबाचे 4 भाग केल्याच्या नंतर आपल्याला मग त्याच्यामध्ये मसाला करायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता, तर हे मी प्लेट ठेवलेली आहे, कारण खाली खराब होतं आहे त्याच्यातलं पाणी रस गळल्याच्या नंतर, म्हणून प्लेटीवर कट करत आहे। तर तुम्ही पाहू शकता, आता आपल्या अशा प्रकारे आपले सर्व लिंब आपल्याला असे काप करून घ्यायचे आहेत। आणि मग मी असे काप केल्याच्या नंतर आपण आता मसाला काढणार आहोत। तर तो मसाला मी तुमच्याशी कसा काढायचा हेही तुम्हाला दाखवणार आहे। तर पाहू शकता तुम्ही, आता आपले हे लिंब सर्व कट करून झालेले आहेत फायनली। तर फायनली लिंबही एकदम छान आणि सुंदर आहेत, म्हणजे काहीही त्याला कुठेही डंक नाही आहे। तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे मी लिंब आपलेले सगळं कापून घेतलेले आहेत। हिरवी मिरचीही कट केलेली आहे, कारण आपल्याला हिरवी मिरची पण घालायची आहे त्याच्यामध्ये। तर पाहू शकता, आता आपलं लिंब आणि हिरवी मिरची दोन्हीही कट झालेले आहेत। आता आपण मसाला करणार आहोत। तर मी आपलं साधं मीठ घेतलेलं आहे, काळं मीठ घेतलेलं आहे, काळे मिरे घेतलेले आहेत आणि 2 चम्मच साखर घेतलेली आहे। सर्व एकत्र केलेलं आहे आणि सर्व एकत्र करून आपल्याला आता हे लिंबामध्ये भरायचं आहे। तर लिंबामध्ये भरल्याच्या नंतर आपल्याला आपल्या बरणीमध्ये भरायचं आहे। तर हे पाहू शकता, आपला मसाला पूर्ण रेडी तयार झालेला आहे आणि आपलं हे पण झालेलं आहे। हिरवी मिरची पण हे म्हणजे कंप्लीट काप करून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये मी थोडा मसाला घातलेला आहे, कारण आपल्याला तेही बरणीमध्ये टाकायचं आहे। त्यासाठी मी थोडंसं हिरवी मिरचीला पण लावून घेतलेलं आहे आणि आता आपण लिंबामध्ये हा मसाला भरूया। तर पाहू शकता तुम्ही, हा लिंबामध्ये मी हा मसाला भरणार आहे। आणि आपल्याला साखर का घालायची आहे, कारण साखरेने लिंबाच्या म्हणजे जी लिंबाची साल आहे ती कडवट न लागावा, ह्यासाठी आपण 2 चम्मच साखर घातलेली आहे। तर साखरेने म्हणजे त्याचा कडसरपणा निघून जाईल, त्यासाठी आपण त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे। तर अशा प्रकारे मी सर्व लिंब एक हे करून भरून घेतलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे मी सर्व लिंब आपले त्याच्यामध्ये मसाला घातलेला आहे आणि असा म्हणजे ह्या बरणीमध्ये आपलं पूर्ण आता मसाला हे भरून झालेला आहे। तुम्ही पाहू शकता, आता छानपैकी आता मी हिरवी मिरची त्यामध्ये घालणार आहे आणि छानपैकी आता आपण असं त्याला हलवून घेऊया। हलवून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याला ॲटोमॅटिक पाणी सुटेल आणि आपलं पाणी सुटल्याच्या नंतर सारखं असं 1-2 दिवसाला सारखं हलवत राहायचं। आणि हलवल्याच्या नंतर ते ॲटोमॅटिकली त्याला पाणी सुटल्याच्या नंतर ते ॲटोमॅटिक मुरून जाईल। तर त्याला थोड्या वेळ सकाळ संध्याकाळ उन्हामध्ये पण ठेवायचं बाहेर। तर फायनली तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे आपलं लोणचं पूर्ण तयार झालेलं आहे आणि हवाबंद बरणीमध्ये ठेवलेलं आहे आणि हे मी उन्हामध्ये ठेवलेलं आहे बाहेर थोड्या वेळ, म्हणजे आज 3रा दिवस आहे माझ्या लोणच्याचा। आणि फायनली आपलं लोणचं आता तयार झालेलं आहे। तर माझा हा